घरच्या 3 बाया. आता 3 घरच्या 3 बाया एकत्र बसतो काय का फरात हो यांच्या काय का फरात 3 बाया. बरं ते 3 बाया काय साध्या सुद्धा नाही. राम माता कौशल्या, हनुमंतरायाची माता अंजनी माता आणि लोपामुर्दा माता अगस्ती मुनींची पत्नी 3 बाया एकत्र बसले. आता 3 बाया एकत्र बसल्यावर गप्पा काय असतील हो, त्या लागल्या गप्पा मारायला माता माऊल्यांना. बरं लेकराचं आईला लय कौतुक, आय 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 खूप कौतुक. माऊली आता महाराज आई म्हणजे आईच असते बस, विषयी नाही का. त्यांचं संभाषण चाललं. कौशल्य माता म्हणती माझ्या लेकरानं समुद्रावरती 400 मैल समुद्रावरती पूल बांधला. आता 400 मैल म्हणजे 1 मैल म्हणजे 1.6 किलोमीटर. मल्टिप्लाय बाय करा किती किलोमीटर. 1 मैल म्हणजे 1.6 किलोमीटर. 400 मैल पूल बांधला, रावणाला मारलं आणि सीता मातेला घेऊन आली. कोण सांगतंय? कौशल्य माता. बरं आता कौशल्य माता सांगते ना, अंजनी मातेनं का बसावा ना. अंजनी मातेनं लगेच महाराज मध्ये तोंड खुपसलं आणि अंजनी माता म्हणाली बाई 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 कायला गेले तिकडे. माझ्या पोराला हनुमंतरायाला सांगितलं असतं 1 मिनिटात उड्डाण मारलाच लंकेला, परत एकदा उड्डाण मारलं असतं. क्या बात, काही गरजच नव्हती. अहो असं म्हणतात कौशल्य माताचं तोंड का वणलं ना महाराज. कौशल्य माता बरं आता हनुमंतराय उड्डाण मारला असतं, घेऊन आले असते, काही गरजच नव्हती पूल बांधायची. असं म्हटल्यानंतर आता लोपामुर्दा माताने गप्पा सावना. लोपामुर्दा माता कशी गप्प असेल, तिने उडी मारली मध्ये. लोपामुर्दा माता म्हणाली काय गरज होती म्हणे हनुमंतरायाला उड्डाण मारायची. मायपतीला सांगितलं असतं, एका घोटात समुद्र प्राशन केला असता. जेव्हा वरी रे तव वरी समुद्र करी गर्जना, जेव्हा अगस्ती ब्राह्मणा देखला नाही बाप. एका घोटात समुद्र प्राशन केला असता. सगळे वानर सैन्य ते पलीकडे गेले असते, पुन्हा एकदा समुद्र प्राशन केलं असतं, अलीकडे आले असते. काय गरज होती. आता तिघींचं संभाषण हे दोघं ऐकत होते. प्रभू रामचंद्राने हनुमंतरायाला सांगितलं आता तुला बॅटिंगला जावं लागेल, तू जाय म्हणे. आता 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 तू गेल्याशिवाय गत्यंतर नाही. हनुमंतरायाने भूप केला आणि उडी मारली डायरेक्ट किचन मध्ये. डायरेक्ट कौशल्य मातेचे पाय धरले. माते कौशल्य माता पदर सोडून काय हनुमंतराय म्हणे माते पाय पडतो आधी. म्हणे तुझ्या लेकरानं म्हणजे प्रभू रामचंद्रानं पूल नाही बांधला ग. पूल राम नामाने तयार झालं. प्रभूपेक्षा त्यांचं नाव काय आहे, त्यांचं नाव मोठं आहे. प्रभूनं प्रयत्न केला पण एक दगड पण तरला नाही, एक दगडही तरला नाही. त्यांच्यापेक्षा त्यांचं नाव मोठे. परत अंजनी मातेकडे गेले, पाया पडले. अंजनी मातेला सांगितलं माते मी नाही उड्डाण मारलं म्हणे, मी प्रयत्न केला उड्या मारून पाहिल्या पण 2दा-3दा खाली पडलो. मी राम नामाचा जप केला, माझ्यामध्ये संचार झाला. संचार एरवी आपण गंज फिरू पण इथं आलं ना महाराज. नारदाच्या गादी आपलं काही नाही महाराज, आपलं काहीच नाही. तो सद्बुद्धी. तसं प्रभू हनुमंतराय म्हणाले माझं काही नाही, मी राम नामाचा माझ्यामध्ये संचार झाला आणि मी उड्डाण मारलं. लोपामुर्दा मातेकडे गेले. लोपामुर्दा मातेला म्हणाले पाया पडले माते तुमच्या पतीनं नाही समुद्र प्राशन केला. लोपामुर्दा माता लगेच मानले. मग म्हणे तुमचे पती नेहमी राम नाम स्मरण करतात, ओम नाम स्मरण करतात. नामामुळे ते शक्य झालं, कारण नाम हा कशापेक्षा मोठा आहे. नामस्मरणात काय सामोर. मी तो अल्पमतीहीन, मी तो अल्पमतीहीन. की
काय वर्ण तुमचे गुण उदकी तारीले पाशाला हे महिमान नामचे. मग आता उद्यापासून लावा तडाका. राम 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 लावशाल ना. उद्या आता पारे करायला काही गरज नाही. आता उद्या लाईन लागणार आहे अशी महाराज. संत बाबा 9 ते 12 आपला घ्यावं का नाही. आता लाईन लागणार आहे. घेऊन टाका. किती महिमा आहे महाराज नामस्मरणाचा. दुसरं उदाहरण एक तुम्हाला आपल्याला एकदम 9 म्हणजे 9 सोडणार. दुसरं उदाहरण प्रभू रामचंद्रांनी समुद्रावरती सेतू बांधला जाण्याकरता. सेतू बांधायचा. मग बांधायचा कोणी. आता प्रत्येकाचं जे तिचं का. आता आमचे विनायक महाराज उत्तम गायक आहे. ज्याचं काम तिने करावं. आता मी गण वरची घ्यायला गेलो पण गेलं टेकून. तसं त्या सीतेमध्ये नल वानरांना ऋषींचा आशीर्वाद होता. जसं विनायक महाराजांना साक्षात सरस्वती मातेचा आशीर्वाद आहे. आमच्या तात्यांना सुद्धा काय महाराज बोटा नादी तसं नल वानरांना वरदान होता ऋषी मुनींचा. तुमचंच पाहू शिकलंय महाराज थोडं जे काय आहे. तर ते त्यांना वरदान होतं. ते यायला लागले. अगदी समुद्रावर दगड तरायला लागले ना महाराज. पण महाराज त्यांना अभिमान झाला. अभिमान आपल्याशिवाय आपण आलो नाही का सत्ता होतो काय. पण पंचपदी नाही आपण झाला ना महाराज. क्या बात आहे. आम्ही अर्ध्या हळकुंटाने पिवळे झालेले म्हणे. 108 मण्याची माळ गळ्यात ये. पण तुम्हाला जर कळलं नाही ना महाराज. घालीन लोटांगण वंदीन चरणन डोळ्याने पाहिजे रूप तुझी. नाही महाराज अवघडे रे देवा. रामकृष्ण हरी. नाही महाराज मत्सर नसावा. अभिमान नसावा. मी खूप मोठा महाराज आहे. मी खूप मोठा गायक आहे. अभिमान अभिमान झालं ते तयार झालं गेलं ना चुपकून बुडून. आता कच्चं बांधकाम झालं पूल राहील का. अभिमान नसावा. ती कुत्र नाही का. आता काय गाडी बैल राहिले नाही. पूर्वी ते तात्या आपण गाडी बैल जर आणली घरी खळूम करीत गाडी बैल. ते कुत्रा माळ्यातलं येतं महाराज गाडी बैल खाली चालत. त्याला वाटत गाडी बैल मीच वडितो. जय रे महाराज. कसं महाराज त्या नलनील वानरांचं उदाहरण देतोय. विषय मी नलनील वानरांचं चालू आहे आपलं. तुम्ही कुठेही नेऊ नका. महाराज त्यांना अभिमान झाला. बुडून गेला. मग आता काय करायचं. हनुमंतरायाची एंट्री झाली महाराज. हार्दिक पांड्या हनुमंतरायाने सांगितलं एका दगडावर राहिली आणि एका दगडावर दगड तरायला लागले. बातमी वाऱ्यासारखी पसरली ना लंकेमध्ये. ते राक्षसाला लागले ना उड्या मारीत गेले रावणाकडं. रावण लगेच होता. अरे काय झालं रे म्हणे. एवढी पलटण आली म्हणे. अख्खा वारडा आलीवर माणसाला येत ना महाराज. रोहित भाऊ काहीतरी भानगड झाली. वारडा आला म्हटल्यावर सगळे आले. रावण आला शेर कक्ष. काय झालं रे म्हणे. अहो म्हणे अरे त्या रावणाने दगड तारला समुद्रावर. उद्या ते दगड त्यांच्या ताब्यात ये. उद्या ते जर दगडाचा वर्षावर लंकर झाला तर आपला आटपला कार्यक्रम. राम बोलो भाई राम बोलो. घाबरले. रावणाला वाटलं अरे खच्चीकरण झालं म्हणे. आता खच्चीकरण झालं. आपला महाराज शिलेदार जर पडले तर राजे किती असू द्या कर्तबगार हो. अहो
ड्रायव्हर पेक्षा कंडक्टरला महत्वाचा राहतो. एखादा मोठा महाराज असेल तर ड्रायव्हरलाच आधी संपर्क साधावा लागतो. महाराज घाबरून गेला ना रावण. आता काहीतरी केलं पाहिजे म्हणे, भानगड केलीच पाहिजे म्हणे. आता झालेलं खच्चीकरण आता यांच्या मनगटात रक्त साचवायला लावलं पाहिजे म्हणे. हे म्हणाल काय ते माकडे आहे म्हणे, मानव माकडे आपण राक्षसे. बरं त्यावेळेस राक्षसांना बरोबर पावर होता, आता जसं या तसं पण राक्षस म्हणजे माकडे आहे, आपण माणसं आहे म्हणे. चला समुद्रावर दगड तारायची ताकद माझ्यात पण म्हणलं आपला पण हुकुमाचा एक काय, आपला पण काय कमी नाही. चला चला ढाकी चिकी करीत समुद्राच्या कडेला आले. आणा म्हणे एखादा दगड. आता ते राक्षस असं म्हणतात, ते गेले ना पळत भला मोठा दगड घेऊन आले. ठेवला येणी इकडे तिकडे पाहिलं एखादा नाही का, चोरी करायला चोरी इकडे तिकडे कोणी मला पाहतं का गेला आणि दगडापाशी फुटलं. हे पाहतो काय करून राहिलं म्हणे, दगडापाशी फुटलं नाला. आता टाका म्हणे तुम्ही दगड, कसं तरत नाही मी पाहतो म्हणे. हे गेले ना उचलला, असे चालले मार समुद्रात. त्या दगड टाकला नाही, पाहायला लागले. आता जा 5-50 जाऊन बसा म्हणे. परत 2-4 जण ये राक्षस हे 5-50 गेले बसले. दगड मस्त लागला पाहिजे. ये लगे रावण महाराज की जय. वाचना यांचं रक्त आपल्या ताब्यात, आपला पण काही कमी नाही गाडी. आता तुल्यबळ महाराज उमेदवार समोर जर तुल्यबळ असेल, महाराष्ट्र केसरी तिकडे महाराष्ट्र केसरी. हा बच्चू काका लढाई खतरनाक होती. महाराज दोघी तुल्यबळ होते.